जी पत्रकार परिषद घेतली त्यावर उत्तर सुद्धा आता सुरेश धस यांनी दिलेलं आहे। मात्र पत्रकार परिषद घेत एका फोटोवरून कुणाशीही संबंध जोडणं गैर असल्याचं प्राजक्ता माळींनी म्हटलंय। तर स्वतःच्या राजकारणांसाठी महिला कलाकारांचं नाव घेणं बंद करा। सुरेश धसांच्या वक्तव्यानं व्यथित अभिनेत्री प्राजक्ता माळीनं हा हल्लाबोल केलाय। सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे असंही ती म्हणाली। त्या 2 वाक्यांचा मीडिया 1000 व्हिडिओ करतो, तेवढेच शब्द पकडतो, त्याच्यावर 1000 व्हिडिओज बनतात YouTube चॅनल्सवर। मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं। मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे, मग ती परत व्यक्ती बोलते, मग आता परत बोलणं क्रमप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का, गप्प बसली का, मागे हटली, मग ही परत व्यक्ती बोलते। ही चिखलफेक चालू राहते सगळ्या समाज माध्यमांसमोर। ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही। मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला। या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही।